तर गाईज एकदम एक्झॅक्ट आम्ही लालबाग राजाच्या पाठी आहे आणि आता मिरवणुकीला थोड्या वेळात चालू होईल. हे बघा आपले बाप्पा आता थोड्याच वेळात आम्ही जाऊ मिरवणुकीत आणि एवढं जाते थोडं जाऊया. हे बघा सगळे वाट बघतायत. आपले विकी दादा रात्रीपासून इथे होते राजांसोबत. असं वाटतं सेवा करून चांगलं वाटतं बाईला. पूर्ण रात्रभर सेवा केली आहे बाईने. हे बघा आपले राजा निघालेत आता. इथेच बसलेले आपले राजा. तर आता थोड्या वेळात जाऊ आपण मिरवणुकीत. मित्रांनो आता थोड्याच वेळात आपले राजा मेन गेटमधनं बाहेर येतील आणि सगळी मंडळी तयार आहे. तिथे पहिले जागा पकडून बसले तिथे. आपला श्रद्धांजली पथक चाललेत राजाच्या भेटीला. हे बघा कडक कडक आवाज. आता लालबाग झाला आणि चिंतामणी झाला. आता जाऊया आपल्या लाडक्या बाप्पाकडे माझगावचा मोरया. इथे आपली ही सगळी मंडळ तयार आहे मिरवणुकीसाठी. चला
सेवकांचा पुष्पवृष्टी उत्सव मंडळातर्फे माझगावच्या मोर्यावरती पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आणखी एकदा गाईज बघा, आपण एवढी मेहनत करून आपण व्हायरल होत आहे, पण एक फेस ज्याची व्हॅल्यू आहे जरांगे साहेब, हे बघा कसे फेमस आहे पूर्ण मार्केट टाईट आहे फुल. मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. गाईज एवढा गुलाल लागून पण आपली फॅन्स लोक ओळखतात ते बघा. गाईज एवढ्या गर्दीमध्ये पण पब्लिक ओळखतात आपल्याला. मस्ती करायला लागलेले आहेत. बायक आहेत, बायक आहे. अरे मी काय केलं, अरे मी काय केलं. गुलाल आणलेले 500 किलो गुलाल टाकला. दादा कुठे जात पोचलोय लेमेंटन रोडला आणि एवढे बाप्पांचे इथे आगमन होत आहेत लाईनीत. आपला विराग भाई पण आलाय बघा. भाई दीपक भाई मिल गए, दीपक भाई. हे बघा गाई सगळे गणपती लाईनीत तिथूनच जाणार आहे. अशा प्रकारे गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे. आता थोड्याच वेळात शेवटची आरती होईल आणि जो 10 दिवसाचा प्रवास आहे तो विसरायला खूप कठीण जाणार आहे गाईज. तर गाईज ऑलमोस्ट गिरगाव चौपाटीवर पोहोचलोय आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गाईज सगळ्या गणपतीसोबत यायचं गिरगावला. हे बघा सगळे गणपती आलेले आहेत. एकटा खेचत होता ना बॉलिवूड फोटोग्राफर आयडी आपण निघू शकतो. माझगाववाल्यांना
संदेश द्यायचे बघा काय पुढच्या वर्षी लावणार मग येणार आम्हाला